की या देशातील महान व्यक्तिमत्वाचा, ज्यांनी या देशाला भारतीय संविधान दिलं, त्या संविधानाच्या शिल्पकाराचा जर पुतळा या ठिकाणी सुरक्षित असणार नाही, या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती जर या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही, तर मग या देशातला आंबेडकरी, दलित समाज, बौद्ध समाज सुरक्षित कसा राहील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। पहिलं तर मी ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी मोडतोड झाली त्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो। ज्या पद्धतीनं या आम्हाला बदनाम केलं जातं की बुद्धांच्या वस्तीत जाऊन घुसून तोडफोड करायची आणि बदनामी मात्र जयभीमच्या कार्यकर्त्यांची करायची, तर आम्ही काय या देशाचे नागरिक नाही आहोत का? आम्ही काय बाहेरून आलेलो आहोत? तुम्ही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेश मधल्या लोकांसंबंधी या ठिकाणी आंदोलन करता आणि आम्हाला न्याय देत नाही। या देशामध्ये एका गायीला न्याय मिळू शकतो, माणसाला न्याय मिळू शकत नाही का? मी आज प्रशासनाला मागणी केली आहे, काही निष्पाप मुली, काही मुलं यांच्यावर केसेस लावण्यात आले, पीसीआर मागण्यात आला, त्याची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हटलं। आणि त्या ठिकाणी असंही सांगितलं मी की जे गुन्हे लावण्यात आले ते गुन्हे तात्काळ परत घेण्यात यावेत, ज्यांना अटक करण्यात आली त्यांना सोडलं पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकाला कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झालेलं आहे।
असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये या ठिकाणी उद्भवतात. मला तरी वाटतं की प्रत्येकाने आणि एकदा तरी या लोकांनी जातीचा चष्मा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं पाहिजे. ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिमान होते, विसरायला नको. आणि विटंबना आपण करतो, तर विटंबना देशाच्या संविधानाची झाली आहे. एका समाजाचं संविधान नाही आहे ना, इतर समाजाचे लोक गेले कुठं? मग ते संविधानाच्या विषयी या ठिकाणी सामील का होत नाही, बोलत का नाही, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्हाला पडतो. आणि त्या दृष्टिकोनात
जी जाडफोड किंवा या ठिकाणी दगडफेक झाली असेल, खरं पाहिलं तर होऊ नये, त्याबद्दल मी प्रशासनाची क्षमा या ठिकाणी मागितली आहे. परंतु त्या अनुषंगानं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखरेख करणारा गार्ड जो आहे, तो दिवंगत झाल्यानंतर ती जागा अजूनपर्यंत भरण्यात आली नाही. तिथं लक्ष देण्यासाठी कोणीही नव्हते. परंतु जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल व सुरक्षेकरता गार्ड तैनात आहेत. हा दुजाभाव या ठिकाणी का करण्यात आलं, या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडे नाही. आता या ठिकाणी जो मोर्चा 11 तारखेला 10 तारखेला निघालेला होता, तो बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर जी हिंसा होत आहे, अत्याचार होत आहे, त्या संबंधी निघाला. मोर्चा काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु तो मोर्चा त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या ग्राउंडवर झाला. जिथं जे अंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं, मला वाटतं 300 ते 400 मीटरचं अंतर आहे. आणि त्याचा समारोप त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथून लगेच एक व्यक्ती निघतो आणि तो पुतळ्यावर दगडफेक करतो, संविधानाच्या शिल्पाची त्या ठिकाणी मोडतोड करतो आणि त्याची माहिती प्रशासनाला राहू नये, हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि अचानकपणे असं का झालं हो त्या ठिकाणी, आणि त्याला मग असं म्हणण्यात येतं की तो आरोपी जो सोपान दत्तराव पवार आहे, तो त्या ठिकाणी माथेफिरू केला जातो, ठरवला जातो. मला एक समजत नाही की एखाद्या वेळेला जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते, तो विटंबना करणारा व्यक्ती प्रत्येक वेळेला हा माथेफिरूच कसा असू शकतो? आणि माथेफिरू हे कोणत्या निकषावर ठरवण्यात आलं, त्याची पार्श्वभूमी तपासली गेली का, त्याचा रेकॉर्ड तपासण्यात आला काय, किंवा त्याला चिथावणारा कोण होता, त्याच्या पाठीमागचा बोलिता धनी कोण होता, मास्टर माइंड कोण होता, याच्या संबंधी चौकशी केली काय, हा प्रश्न मी प्रशासनाला आता जे शिष्टमंडळ माझं भेटलं त्या निमित्तानं मी विचारलं त्यांना, आणि त्यांना सांगितलं की अशी कोणती व्यक्ती जेव्हा मोर्चात निघून असा प्रकार करते, याचा अर्थ त्या मोर्चामध्ये चिथावणीखोर भाषणं झाली आहेत का, याची तपासणी आपण केली का, ज्या लोकांनी भाषणं दिली त्यांनी संविधानाच्या विरुद्ध भाषणं दिली का, त्यांनी संविधानावर भाषणं केलीत का, किंवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची भाषणं केली का, ज्याच्यामुळे एखादा व्यक्ती चिथावला जातो आणि तो येऊन असा प्रकार करतो, याची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली पाहिजे. ते कुठले पदाधिकारी आहेत, कोणते आहेत मला माहिती नाही, परंतु याचा शोध होणं आवश्यक आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं. दुसरं असं की अनेक आरोपींना या ठिकाणी अटक झालेली आहे. जवळपास 9 FIR या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. 52 जणांवर कारवाई झाली आणि इतर 400 पेक्षा अधिक लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि हे झालं असताना ज्या व्यापाऱ्यांवर दगडफेक झाली, मी सर्वात पहिल्यांदा तर व्यापारी संघटनेच्या समस्त लोकांना धन्यवाद देऊ इच्छित की त्यांनी या निषेध मोर्चाला समर्थन दिलेलं होतं आणि शांततेने तो पार पडावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु जेव्हा तो मोर्चा निघाला आणि जी दगडफेक दुकानावर झाली त्यावेळेला शटर बंद होते, यात काही वाद नाही. तोडफोड झाली असेल यातही काही वाद नाही. ऑटो तोडला असेल किंवा एखादी गाडी फोडली असेल, वाद नाही. पण नेमके त्याच वेळेला जे ऑटो फोडणारे, गाडी फोडणारे किंवा दुकानावर दगडफेक करणारे, हे तोंडाला बफरल बांधून, कापड बांधून, कोणी बद्दल टोपी घालून त्या ठिकाणी आले कुठून हो, याची चौकशी कधी करणार आहात आपण? त्याची चौकशी झाली पाहिजे की ते कोण होते, कुणाकडून आलेत, तर याची सुद्धा चौकशी करायला मी या ठिकाणी सांगितलं. दुसरं त्या ठिकाणी मी
म्हटलं की आपण कोमिंग ऑपरेशन केलं बौद्ध वस्त्यांमध्ये. लहान लहान घरामध्ये घुसलात, घरामध्ये घुसून निर्दोष लोकांना, निष्पाप लोकांना मारहाण त्या ठिकाणी बेदमपणे केली. आणि अर्ध्या तासातच जी घटना घडली त्या दिवशी, तर त्याचं पर्यवसान अशा पद्धतीने होऊ शकत नाही. आणि इथं काही निकष असतात ना, काम करत असताना पोलिसांनी सुरक्षा केली पाहिजे लोकांची, काही निकष असतात. तर हा मोर्चा जो निघाला होता त्या मोर्चाच्या संबंधीची परवानगी तर घेतली असेल प्रशासनाकडून, आयोजकांनी. तर परवानगी घेत असताना त्याचं पर्यवसान दंगलीमध्ये होऊ शकतं, हिंसेत होऊ शकतं किंवा कशात होऊ शकतं, याची माहिती जर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला जर नसेल तर कुणाला असणार? तर कुठंतरी पोलीस विभाग आणि प्रशासन गाफील या संबंधी राहिलाय, नाहीतर असा प्रकार या ठिकाणी घडला नसता. आणि मला तर या ठिकाणी असं वाटतं की जेव्हा आपण बघतो की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर हिंसा आणि अत्याचार झाली, त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला. मग जेव्हा शेजारच्या औरंगाबाद, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, पैठणमध्ये ऊसतोड कामगार जे आहेत मातंग समाजाचे, ते दलित समाजाचे होते, त्यांच्यावर मारहाण झाली, त्याविषयी मोर्चा का नाही निघाला? मणिपूर पेटला आहे, त्याविषयी मोर्चा का नाही निघाला? बौद्ध समाजावर आणि शीख समाजावर अन्याय होतो, त्या संबंधी मोर्चा का नाही निघाला? दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आहेत ते शेतकरी शीख समाजाचे आहेत, हिंदू समाजाचे आहेत, त्या संबंधी मोर्चा का निघाला? तर या पद्धतीचे जे मोर्चे काढण्यात आले, ते मोर्चे का काढण्यात आले या राज्यामध्ये, हा सुद्धा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केलं. त्यांनी कोमिंग करून दहशतीचं वातावरण निर्माण केवळ केलं नाही, तर मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो की पोलिसांनी सुद्धा तोडफोड केली या वस्त्यांमध्ये. ऑटो रिक्षांना तोडफोड करतानाचे फोटो आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत. मुलांना मारायला, एका मुलाला मारायला 4-4, 5-5 पोलीस लागतात का हो? ज्या पद्धतीनं बेदम मारहाण केली या ठिकाणी, घरावर जाणे, घरात काढून मारणे, निळा झेंडा दिसला ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाठी मारणे, हे सगळं चक्र जे तोडफोडीचं झालं याची चौकशी या ठिकाणी करणार आहात की नाही? मला तरी वाटतं की केवळ आणि केवळ